मोठ्या प्रमाणावरती रस्त्यांची दुरवस्था झालेली आहेत। रस्त्यांवरती भले मोठे खड्डे हे पडलेले आहेत आणि याच रस्त्यांची खरं तर पाहणी जी आहे ते सध्या मंत्री गिरीश महाजन हे करतायत। गिरीश महाजनांकडून नाशिक शहरातील पेट्रोल असेल किंवा इतर ठिकाणी पाहणी ही केली जाते। त्यांच्यासोबत महापालिकेचे अधिकारी हे उपस्थित आहेत। आपण समोर जर ही दृश्य बघितली तर सध्या महापालिकेचे अधिकारी सर्व पाहणी करतायत। सोबत स्थानिक आमदार देखील आहेत। इथे पेट्रोलला आपण बघितलं तर ज्या ठिकाणी रस्त्यांची कामं ही सुरू आहेत त्या ठिकाणी गिरीश महाजनांकडून ही पाहणी ही केली जाते। आपण जर मागील काही जर दृश्यही बघितले तर रस्त्यांवरती अपघात असतील किंवा हे सर्व काही बघता नागरिक हे त्रस्त झालेले होते। नक्की सरकार काय करते हा देखील प्रश्न उपस्थित केला जात होता आणि आता अशा प्रकारे पाहणी ही खरं तर केली जाते। गिरीश महाजन आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात। अशा पद्धतीची अवस्था आहे मला समजलं नाशिक त्र्यंबक रस्ता जो आहे त्यावरती देखील मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत। तात्काळ त्या कामाला सुरुवात होईल। वर्क ऑर्डर झालेली आहे। एक 2-3-5 दिवसामध्ये त्याला कामाला सुरुवात होईल। तोही रस्ता आपण सिमेंटचाच करतो। संपूर्ण रस्ता तो सिमेंटचा घेतलेला आहे। मुंबई महामार्गाकडे जाणारा हा रस्ता आहे त्या ठिकाणी देखील मोठे प्रमाणात खड्डे। आता सगळ्यांना सोल्युशन एकच आहे की थोडा पाऊस थांबू द्या, खड्डे सगळे बुजवले जातील। नवीन रस्ते आपण घेतलेले आहेत सगळीकडे कुंभमेळ्याच्या वेळेस सगळीकडे आता कामांचे वर्क ऑर्डर झालेले आहेत। सगळे कामं सुरू होतील। गिरीजाऊ लाईव्ह चालू आहे। कशा प्रकारे आता खड्ड्यांची आपण पाहणी करतोय, काय सूचना दिली? आपण बघतायत खरं नाशिकमध्ये खूप खड्डे झाले होते। आता या रस्त्याला 12 वर्ष झाले म्हणून मागच्या कुंभमेळ्याच्या वेळी हा रस्ता झालेला होता आणि म्हणून आता खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे। मी सांगितलं 8 दिवसामध्ये आम्ही काम पूर्ण करू, पण हे 15 दिवसापूर्वी सांगितलं पण पाऊस एक दिवस थांबत नव्हता। आता या डांबरावर जर पाऊस पडला तर याचा काही उपयोगच होत नाही। तो रस्ता परत 8 दिवसात तसाच होईल आणि म्हणून आम्हाला थोडा वेळ लागला, पण आता आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे। दोन्ही प्रकारे म्हणजे पावसात जे खड्डे बुजवले जातात ते मटेरियलसुद्धा आम्ही आणलेलं आहे। त्यानेसुद्धा आम्ही रात्री खड्डे बुजवलेत। हा वेगळा प्रकार आहे। थोडा पाऊस जर थांबला असेल तर मग या प्रकारे आम्ही त्या ठिकाणी खड्डे बुजतो डांबर गरम करून। आणि मला असं वाटतं की या 8-10 दिवसामध्ये नाशिककरांचे सगळे आम्ही शहरातले रस्ते हे सगळे जे खड्डे आहेत ते आम्ही बुजवून टाकू। तुम्ही जसं काही दिवसापूर्वी म्हटलं होतं की नाशिक शहरातील रस्ते सिमेंटचे करू आहेत, काय वाटते सिमेंटचे रस्ते होणार का, सर्व रस्ते होतील का? निश्चित आता हे डांबरी रस्ते परत 3-4 वर्षाच्यावर टिकत नाही। पुन्हा यांची परिस्थिती तशीच होते, पुन्हा ते खराब होतात आणि वारंवार मग सगळ्या लोकांनाही त्रास होतो, आम्हालाही ऐकावं लागतं। त्यामुळे हे रस्ते सिमेंटचे केले, इथून ट्रॅफिक मोठी आहे, हे रस्ते सिमेंटचे केले तर 25-30-40 वर्ष मग याला बघायचंच काम राहणार नाही। आणि म्हणून माझा आग्रह आहे, खरं खर्च 1.5 लागतो आहे, जिथे 1 कोटी लागते तिथे 1.5 कोटी लागतील, पण मला वाटतं 25-30 वर्ष कायमस्वरूपी हे इथून मार्ग निघणार आहे। आपण बघत आहोत खरं तर अशा प्रकारे कुठेतरी सिमेंटचे रस्ते करण्याचा विचार असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। आता ही सर्व पाहणी केली जाते आणि खरं तर नाशिककरांसाठी ही दिलासादायक बातमी असेल की पुढच्या 8 दिवसातच नाशिक शहर खड्डेमुक्त होईल असं गिरीश महाजनांनी म्हटलेलं आहे। आता हे आश्वासन आहेत, हे कितपत पूर्ण होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। तृप्ती, निश्चित प्रांजल, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।